येवला तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या आहेरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची SMC पुनर्रचना व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया उत्साही आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी अध्यक्षपदी श्री दत्तूभाऊ सदगीर तर उपाध्यक्षपदी श्री संदीप भालेराव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। शाळेच्या प्रांगणात आयोजित विशेष सर्वसाधारण बैठकीला ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान नूतन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे दत्तूभाऊ सदगीर आणि संदीप भालेराव यांच्या नावांचे प्रस्ताव मांडण्यात आले। उपस्थित सदस्य व पालकांनी या प्रस्तावांना एकमुखाने पाठिंबा दिला। निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा उपस्थितांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र दोनबळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। शाळा आणि समाज यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका असून दत्तूभाऊ सदगीर व संदीप भालेराव यांच्या नेतृत्वामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि शाळेतील विविध उपक्रमांना गती देण्यासाठी नूतन समितीचे भक्कम सहकार्य लाभेल अशी अपेक्षाही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली। सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तूभाऊ सदगीर यांनी ग्रामस्थ व पालकांचे आभार मानले। शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आणि सर्वांना सोबत घेऊन शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। याप्रसंगी आहेरवाडी येथील प्रमुख नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित सदस्य, शिक्षकवृंद, माता, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल येवला तालुक्यासह परिसरातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। येवला तालुका प्रतिनिधी विनोद अहिरे, महाराष्ट्र।